हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज मी काढलेली आहे गॅस ओठ्याच्या खालच्या भागातील साफसफाई. म्हणजे माझे जे किचन आहे ते अगदी लहान आहे आणि त्यामध्ये बघा सामान असं खूप भरगच्च भरलेलं. तर त्यामुळे जेव्हाही मला किचनची क्लिनिंग करायची असते तर टप्प्याटप्प्याने मी क्लिनिंग करते. म्हणजे कधी गॅस ओठ्याचा वरचा भाग जो आहे तर तो स्वच्छ करून घेते, कधी गॅस ओठा स्वच्छ करून घेते, कधी हा जो खालचा भाग आहे गॅस ओठ्याच्या खालचा आणि जे ट्रॉल्यांचं सेक्शन आहे तर ते स्वच्छ करायला घेते. म्हणजे बघा सगळंच जर एकत्र स्वच्छ करायला घेतलं ना तर ना एकतर वेळ खूप होतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यालाही थकवा होतो आणि पूर्ण घरभर मग सामानांचा पसारा होते. तर त्यामुळे जेव्हा कधी मला किचन क्लिनिंग करायची असते तर अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने मी किचन क्लिनिंग करते. तर मागे काही दिवसांच्या आधी ना गॅस ओठ्याच्या वर म्हणजे जेही फर्निचर मी बनवलेलं आहे तर तिथलं सगळं क्लीन केलेलं आणि आज गॅस ओठ्याच्या खालच्या भागातील साफसफाई मी काढलेली आहे. माझी सुरू आहे साफसफाई आणि यांनी सोबतच बघा म्हणजे आजचा रविवार होता, रविवारचा व्हिडिओ आहे हा. तर जे सोफे आहेत तर सोफ्यांना पेंट करणं यांचं चालू आहे. मागे पेंटिंगचं काम झालेलं तर त्याच दरम्यान बघा जे पेंटर लोक आहेत तर त्यांनी दाराला वगैरे पेंट करून दिला. तर तोच पेंट वाचलेला होता आणि टचवूडसुद्धा वाचलेला होता. तर तोच पेंट करणं यांचं चालू आहे. आणि बघा जेही आपले फर्निचरचे सामान असतात म्हणजे सोफे असतील किंवा बेड वगैरे असतील तर वेळच्या वेळीना त्यांना थोडंसं पेंटिंग वगैरे करत राहिलं किंवा जेही टचवूड आहे टर्मिनेटर वगैरे आहे ते मारत राहिलं तर जे आपले लाकडी सामान आहेत तर ते ना खराब होत नाहीत. तर त्यामुळे तो वाचलेला टचवूड आणि पेंट होता तर तेच पेंटिंग करणं यांचं चालू आहे आणि मी माझ्या ट्रॉल्यांची साफसफाई करायला घेतलेली. तर बघा कितीही आपण व्यवस्थित सगळं स्वच्छ केलं तरी बघा एक बारीक बारीक असे झुरळ असतात किंवा ज्या स्पायडर्स असतात तर त्यांना कुठून येतात काय येतात माहिती नाही, पण जेव्हा आपण साफसफाई करतो तर त्यावेळेला त्या नेमक्या दिसतातच. तर सगळे जे आहे ते ना मी आधी झाडून घेतलं. आणि ही खालची जी ट्रॉली आहे म्हणजे इथे बघा म्हणजे माझ्या किचनमध्ये जास्त ट्रॉल्या काही बसलेल्या नाहीत. किचन माझं अगदी छोटंसं आहे आणि त्यामध्ये बघा फक्त 6 ट्रॉल्या बसलेल्या. आणि जो साईडचा कॉर्नर तुम्हाला दिसत असेल तर तिथे मी ना सेक्शन्स बनवून घेतले. पण अगदी कमी जागेमध्ये कमी ट्रॉल्यांमध्ये भांड्यांची मांडणी म्हणजे जास्तीत जास्त भांडे आपण कशा प्रकारे ठेवू शकतो तर म्हणजे अगदी व्यवस्थितपणे इथे भांडे मी ठेवलेले आहे. तर त्याचासुद्धा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला येणार. तर आता बघा हे घरी होते तर त्यामुळे मग यांनाच मी ह्याच्या खालच्या ट्रॉल्या आहेत तर त्या काढून मागितल्या. कारण मला त्या ट्रॉल्या काढायला जमत नाही आणि मी कधी प्रयत्नसुद्धा करून बघितला नाही त्या काढण्याचा. कारण जेव्हाही बघा किचनची क्लिनिंग करते तर त्यावेळेला हे घरी असतात तर मग तेच काढून देतात. आणि जर कधी हे घरी नसले तर मग तेच ट्रॉल्यांना समोर ओढून घ्यायचं, त्यातले सगळे भांडे खाली करून घ्यायचे आणि त्यानंतर मग अशा प्रकारे झाडूने कपड्याने सगळं पुसून घ्यायचं. तर असं माझं चालू असतं. पण खालच्या ट्रॉल्या काढल्याच्या नंतर ना अगदी सोप्या पद्धतीने खालची जी जागा आहे तर ती सगळी अशी स्वच्छ होऊन जाते. आणि त्याच ठिकाणी जर ट्रॉल्या तिथे लागलेल्या असतील तर साफसफाई करायला ना थोडंसं अवघडच जातं. म्हणजे इकडून तिकडून हात टाकावा लागतो आणि ते सगळं असं स्वच्छ करावं लागतं. तर म्हणून मग खालचे फक्त 2च ट्रॉल्या मी काढून मागितल्या, कारण मग बघा लावायलासुद्धा थोडंसं जडत जातं. तर त्यामुळे फक्त 2 ट्रॉल्या मी काढून मागितल्या आणि तिथे सगळं ना झाडून घेतलं. सगळे जे जाडे जळमटे होते तर ते स्वच्छ करून घेतले. आणि खालची जागासुद्धा ना थोडीशी खराब झालेली होती, कारण बऱ्याच दिवसापासनं गॅस ओट्याच्या खालची क्लिनिंग काही मी केलेली नव्हती. तर त्यामुळे खालीसुद्धा थोडीशी ना घाण झाली होती. तर म्हटलं ते सुद्धा स्वच्छ करून घ्यायचं. जाडे जळमटेसुद्धा असतात, एक एक म्हणजे झुरळ वगैरे कधी ना कधी म्हणजे होतातच. तर त्यामुळे हे सगळं जे आहे तर ते मी असं स्वच्छ करायला घेतलं. तर बघा सगळं ना तिथे झाडून घेतलं. म्हणजे 3ही ट्रॉल्या मी सगळ्या अशा म्हणजे 3ही ट्रॉल्यांचे जे सेक्शन आहे तर ते सगळे ना झाडून घेतले आणि आधी तिथली जी धूळ आहे तर ती उचलून घेतली. कारण बघा तीच मग आपल्या पायाने इकडे तिकडे पूर्ण घरभर जाते. तर त्यामुळे ना सगळं तिथे झाडून घेतलं. आणि त्यानंतर जो पहिला सेक्शन आहे तर तिथे बघा तेलाचे जे जार वगैरे असतात तर ते ठेवलेले असतात. तर त्याच्या खाली ना हा एक मायकाची शीट माझ्याकडे वाचलेली होती. म्हणजे बराचसा मायका वाचलेला होता तर त्याचा ना मी खूप छान किचनमध्ये उपयोग केलेला आहे. समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. तर म्हणजे ती जी मायकाची शीट आहे तर ती तेलाच्या जारमुळे थोडीशी खराब झाली होती. तर तिलासुद्धा स्वच्छ धुवून घेते.
आणि ती सुकत आहे तोपर्यंत माझी किचनची जी क्लिनिंग आहे तर तीसुद्धा चालू राहते. तर अशाच प्रकारे बघा इथे ना किचनची जी क्लिनिंग आहे तर ती माझी चालू आहे. आणि बघा छोटंसं किचन आहे त्यामुळे ना थोडंसं अवघडसुद्धा जातं स्वच्छ करायला. कारण लहानशा किचनमध्ये ना किती काय काय सामान आपण भरून ठेवतो आणि कुठेतरी बघा किचनमध्ये खूप सारं सामान करण्याचं किंवा सामानांचा पसारा करण्याचं जे कारण आहे तर थोडंफार ते माझंसुद्धा असतं. कारण बघा इथे खालच्या सेक्शनला ना 3 तेलाचे जार ठेवलेले असतात. म्हणजे तेलाचा ना टिनाच मी घेऊन येते. तर तो जो टिना आहे तर तो खाली करून 3 जारमध्ये ठेवते. प्रत्येक महिन्याला आपण म्हणजे एका महिन्याला जेवढं लागतं तेवढं तेल जरी आणलं तर तेलाची जी जार आहे तर त्याचा पसारा तेवढा होत नाही. पण ती एक सवय आहे, त्या सवयीमुळे बघा कुठे ना कुठे तो सामानांचा पसारा होतोच. सोबतच वर्षभराच्या ज्या डाळी आहेत तर त्या मी भरून ठेवते. तर त्यांच्या बादल्यासुद्धा इथे गॅस ओट्याच्या खालच्या सेक्शनलाच ठेवते. तर तोसुद्धा पसारा थोडाफार कमी होऊ शकतो. पण तीच सवय पडलेली आहे त्यामुळे मग वर्षभराच्या डाळी ज्या आहेत तर त्या मी भरून ठेवते आणि त्यासुद्धा मग आपल्याला स्टोअर करून ठेवाव्या लागतात. तर कुठे ना कुठे थोडाफार म्हणजे सामानांचा पसारा होण्याचं कारण म्हणजे माझी सवयसुद्धा आहे. तर बघा इथे ना ज्या ट्रॉल्यांच्या खालचा सेक्शन जो आहे जो मी खाली केलेला होता तर तिथे ना मी आधी ना टाईल्स लावून घेतली. म्हणजे ह्या ट्रॉल्या टाकायच्या आधी किचनमध्ये फर्निचर करायच्या आधी गॅस ओट्याच्या खालच्या भागामध्ये ना मी टाईल्स लावून घेतलेली. कारण तिथे ना खूप अशी वाळू वगैरे सांडायची आणि काँक्रीट सांडायचं. तर त्यामुळे आधी म्हटलं ती जागा ना व्यवस्थित करून घ्यायची आधी. तर तुम्ही बघू शकत असाल बघा गॅस ओट्याच्या खालच्या भागाला ज्या भिंती आहेत तर त्या सगळ्या भिंतींमध्ये ना मी आधी टाईल्स लावून घेतली आणि त्याच्यानंतर मग ट्रॉल्या बसवलेल्या होत्या. तर त्या टाईल्सना सगळ्या पुसून घेतल्या, झाडून घेतल्या, स्वच्छ करून घेतल्या आणि त्या सुकत आहेत. तर तोपर्यंत सिंकच्या खालचा परिसर आणि जिथे मी सिलेंडर ठेवते तर तिथला परिसरसुद्धा खाली करून घेतला. आणि तिथेसुद्धा खूप असं ना सामान ठेवलेलं असतं. म्हणजे गॅस ओट्याच्या खाली ना खूप सारं सामान मी ठेवलेलं आहे. जागा फारशी नाही तिथे, पण कमी जागेमध्ये सुद्धा खूप छान असं सामान ना म्हणजे खूप सारं सामान तिथे मी ॲडजस्ट करून ठेवलेलं आहे. तर अगदी डिटेलमध्ये तर नाही दाखवू शकणार. आणि ट्रॉल्यासुद्धा जास्त काही बसलेल्या नाही, ट्रॉल्यासुद्धा अगदी कमी बसलेल्या आहेत. तर कमी ट्रॉल्यांमध्ये सुद्धा जास्तीत जास्त भांडे कशा प्रकारे ठेवायचे तर त्याच्यातसुद्धा एक डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा इथलंसुद्धा सिंकच्या खालचं जे सामान आहे तर ते सगळं खाली करून घेतलं आणि तिथेसुद्धा झाडत काढून घेते. ज्याही टाईल्स आहे तर त्यावरसुद्धा बारीक बारीक ना असे जाडे जळमटे वगैरे बसलेले असतात. आणि सगळ्यात जास्त म्हणजे बघा स्पायडर ना म्हणजे स्पायडर होतातच आपण कितीही साफसफाई ठेवली. आणि तसंही आता सध्या बघा बरेच दिवस झाले या गॅस ओट्याच्या खालच्या भागातली साफसफाई काही मी केलेली नव्हती. तर त्यामुळे इथे ना ज्या स्पायडर्स वगैरे आहेत त्यासुद्धा खूप झालेल्या आणि जाडे जळमटेसुद्धा खूप झालेले होते. तर ते सगळं ना स्वच्छ करून घेतला आधी. तिथलीसुद्धा जागा पुसून घेतली आणि तिथली जागा सुकत आहे तोपर्यंत ह्या ज्या डाळीच्या बादल्या आहेत किंवा जे एक्स्ट्राचं इथे सामान आहे तर ते सुद्धा पुसून घेते. कारण बघा आतमधली सगळी जागा आपण स्वच्छ केली आणि सामान जर स्वच्छ केलं नाही तर सामानांवर जी ही धूळ असते तर ती ना तशीच राहते. आणि सामानांवर जर धूळ असेल तर कुठे ना कुठे धुळीच्या रूपामध्ये ना नेगेटिव्हिटी आपल्या घरामध्येच राहते. ती नकारात्मकता आपल्या घरातच घुटमळत राहते. तर त्यामुळे जेव्हा कधी साफसफाई मी करते तर जे सामान आहे तर ते सुद्धा जितकं जमेल तितकं पूर्ण ना स्वच्छ करून घेते आणि त्यानंतरच मग ते आतमध्ये ठेवते. तर इथे सिलेंडरच्या खालच्या सिंकच्या खालच्या सेक्शनला सुद्धा खूप सारं सामान ठेवलेलं असतं. आणि सोबतच बघा तिथे काही ना एका ड्रममध्ये तांदूळ वगैरे ठेवलेले होते. तर ते तांदूळसुद्धा रोजचे जे म्हणजे रोजचा जो तांदळाचा डबा आहे तर त्यामध्ये काढून घेतले. तसेही त्या डब्यातले तांदूळ संपलेले होते तर ते सुद्धा काढून घेतले. आणि बाकीचं आणखी बरंचसं इथे काय काय सामान ठेवलेलं असतं तर ते सगळं ठेवणं चालू आहे. तो जो ड्रम आहे तांदळाचा तर तो खाली झालेला होता. तर त्यामध्ये ना जेही एक्स्ट्राचं सामान चाळण्या वगैरे होत्या तर त्या ठेवलेल्या. आणि मेहंदी भिजवायचं पात्र बघा इथे ठेवलेलं. तर अचानक लक्षात आलं की मेहंदीसुद्धा लावायची आहे. कारण आता बघा हरिततालिका आणि सोबतच गणपतीचा सण वगैरे येणार आहे. तर केसांना मेहंदीसुद्धा लावायची आहे. कारण आता 10-12 दिवसाचं जे रुटीन आहे तर ते इतकं बिझी असणार आहे. सकाळी सकाळी ना म्हणजे 8 वाजेपर्यंत घरची साफसफाई स्वयंपाक म्हणजे टिफिन जातो. तर त्यामुळे मग टिफिन वगैरे सगळं रेडी करावा लागतो. आणि घरची जी कामं आहेत तर 8-8:30 वाजेपर्यंत हे सगळं करावं लागतं. तर त्यामुळे मग ना खूप बिझी शेड्यूल असतो. तर वेळ काही मिळणार
मिळणार नाही, म्हणून मग म्हटलं की मेहंदीसुद्धा लावून घ्यायची. तर बघू आता उद्या जर वेळ मिळाला तर ते करणार. बीचामध्येच एक चहाचा ब्रेक घेतला, कारण कंटिन्युअसली आज कामं झाले. गणपतीचं डेकोरेशन झालं. डेकोरेशन कशाप्रकारे केलं आहे तर त्याचा व्हिडिओ तुम्हाला उद्याला येणार. आणि त्यानंतर मग किचनची क्लिनिंग करायला घेतली आणि यांनी जे सोफे वगैरे आहेत तर ते पेंट करायला घेतले. तर असं एकंदरीत आज बघा सकाळपासून ना इतका बिझी शेड्यूल चालू आहे. तर चला, सगळं सामान ठेवून झालेलं आहे. सामान मी कशाप्रकारे ठेवते तर याचा एक सेपरेट व्हिडिओ तुम्हाला येणार. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. व्हिडिओ कसे वाटतात ते सुद्धा न चुकता कमेंट करून सांगत चला. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय. सगळ्यांना धन्यवाद. हर हर महादेव.